इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल, एकाच ठिकाणी सिनेमा, रेस्टॉरंट्स, नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय. आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्ससह तुमच्यासाठी उत्तम पत्ता. उत्तम प्रकाश टॉकीज, चांदणी चौकाजवळ. मनोरंजन, खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या. फॉर्च्यून शाह ग्रुप, इचलकरंजी. देशी व विदेशी मद्याची कारमधून बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. LCB व लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अवैध दारूची विक्री, वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. अवैध दारूवर कारवाईसाठी माहिती घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार योगेश गोसावी व गजानन गुरव यांना गोपनीय बातमी मिळाली की ग्लांजा या सिंधुदुर्ग पासिंगच्या कारमधून महानगरपालिकेजवळील माळकर तिकटी रोडवरून देशी व विदेशी दारू बेकायदेशीरपणे वाहतूक होणार आहे. सदर मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकाने माळकर तिकटी महानगरपालिका येथे सापळा लावून सदरची गाडी ताब्यात घेतली. गाडीतून 2 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची चौकशीत नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे पुरुषोत्तम जयप्रकाश राणे वय 40 व संदेश संदीप राणे वय 33, दोघेही राहणार राणेवाडी, बापर्डे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग अशी सांगितली. पकडलेल्या गाडीतून 93,300 रुपये माल जप्त करण्यात आला. तसेच 8 लाख रुपये किमतीची टोयोटा ग्लांजा कार क्रमांक MH07 AS 2267 असा एकूण 9,15,550 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. दारू वाहतूक करण्यासाठी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीर वाहतूक करत असताना सापडल्याने त्यामधील माल कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत करण्यात आला. ताब्यात घेतलेल्या 2 आरोपींना गाडीतील दारू कोठून घेतली याबाबत विचारणा केली असता त्यांनी दारू रोहित वाईन्स, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर यांच्याकडून घेतली असल्याचे सांगितले. गुन्ह्यातील आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईकरिता लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, गजानन गुरव, संतोष बर्के, परशुराम गुजरे, वैभव पाटील, अमित सजे, युवराज पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील तसेच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार अबिद मुल्ला, संतोष कुंभार व प्रीतम मेठारी यांनी केली आहे. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे.